नमस्कार मित्रांनो, एजू मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिक्षक भरती आणि सेवा नियमांच्या संदर्भातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयावर चर्चा करणार आहोत. 23 ऑगस्ट 2010 रोजी शिक्षणाचा अधिकार कायदा म्हणजेच RT अंतर्गत केंद्र शासन आणि NCTEने प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी TET शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली. परंतु यामुळे 2010 पूर्वी अधिकृत प्रक्रियेद्वारे रुजू झालेल्या आणि गेल्या 15 ते 20 वर्षापासून अध्यापन करणाऱ्या लाखो शिक्षकांच्या पदोन्नती, वार्षिक वेतनवाढ आणि नोकरीवर TET नसल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर 25 ऑगस्ट 2026 रोजी द हिंदू या नामांकित वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तामिळनाडू विधानसभेने एक ऐतिहासिक ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे सर्व जुन्या शिक्षकांना TETमधून कायमस्वरूपी सूट देण्याची जोरदार मागणी केली आहे. हा ठराव काय आहे, याचा महाराष्ट्रातील शिक्षकांवर काय परिणाम होऊ शकतो, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या घडामोडीचा थेट संदर्भ म्हणजे 25 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेली द हिंदू वृत्तपत्राची ही विशेष बातमी. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा ठराव सभागृहात मांडला आणि सर्वपक्षीय सहमतीने तो एकमुखाने मंजूर करण्यात आला. सेवेत असणाऱ्या जुन्या शिक्षकांना TETच्या अनिवार्यतेतून पूर्णपणे वगळण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलावीत अशी औपचारिक मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. विधानसभेत मंजूर झालेल्या या ठरावातील कायदेशीर बाबी समजून घेऊया. तामिळनाडू विधानसभेने केंद्र सरकारकडे RT 2009च्या कायद्यानुसार कलम 23 मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCTEच्या नवीन अधिसूचना जारी करून 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना TET उत्तीर्ण होण्याच्या अटीतून अधिकृत व कायदेशीर सवलत द्यावी असे या ठरावात नमूद केले आहे. मित्रांनो, हा प्रश्न किती गंभीर आहे तर एकट्या तामिळनाडू राज्यात सुमारे 3,28,000 प्राथमिक व माध्यमिक शिक्षक या निर्णयामुळे प्रभावित होत आहेत. हे शिक्षक गेल्या 15 ते 20 वर्षाहून अधिक काळ अविरत ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. अनेक शिक्षक आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्यावर पुन्हा परीक्षा लादणे आणि त्यांच्या सेवाज्येष्ठतेवर गदा आणणे अन्यायकारक आहे असा ठाम युक्तिवाद सरकारने केला आहे. या ठरावाचा मुख्य भर 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांवर आहे. कारण त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सरकारी नियमानुसारच या शिक्षकांची वैध निवड झाली होती. तेव्हा TETची कोणतीही अट नव्हती. त्यामुळे अनेक वर्षांनंतर मागच्या प्रभावाने असा नियम लागू करून त्यांच्या पदोन्नती किंवा वेतनवाढी रोखणे हे निसर्ग न्यायाच्या विरोधात आहे, हे सरकारने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण वादाचा घटनाक्रम तारखांसह आपण थोडासा समजून घेऊया. 23 ऑगस्ट 2010 NCTEद्वारे शिक्षकांसाठी TET अनिवार्य करणारी मूळ अधिसूचना जारी झाली. त्यानंतर न्यायालयीन लढा सुरू झाला. 2010 पूर्वीच्या शिक्षकांनी TET सक्तीविरोधात उच्च व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश. न्यायालयाने सर्व सेवेतील शिक्षकांसाठी TET अनिवार्य ठरवत 31 ऑगस्ट 2028 ही अंतिम मुदत दिलेली आहे. 25 ऑगस्ट 2026 रोजी काय झालं तर या न्यायालयीन मुदतीमुळे निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी तामिळनाडू विधानसभेने TET सवलतीचा हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे. तामिळनाडू शासनाने 25 ऑगस्ट 2026च्या ठरावाद्वारे केंद्राकडे 3 मुख्य मागण्या केल्या आहेत. नंबर 1, संसदेत RT कायद्यात सुधारणा करावी. त्यामध्ये कायदेशीर संरक्षण देण्यासाठी संसदेत नियमात बदल करणे गरजेचे. NCTEची नवीन अधिसूचना, जुन्या शिक्षकांना TETमधून वगळल्याचे परिपत्रक काढणे, तसेच सेवा संरक्षणाची हमी देण्यात यावी. म्हणजेच शिक्षकांची
सेवा सलगता, वार्षिक वेतनवाढ, पदोन्नती आणि निवृत्ती वेतनाचे सर्व लाभ अबाधित ठेवावे अशी मागणी याद्वारे करण्यात आली. सध्याच्या कायदेशीर स्थितीची तुलना केली तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व शिक्षकांना 31 ऑगस्ट 2028 पूर्वी TET उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे. अन्यथा पदोन्नती आणि लाभांवर परिणाम होऊ शकतो. परंतु तमिळनाडू विधानसभेचा ठराव असा पर्याय देतो की शिक्षकांच्या प्रदीर्घ अध्यापन अनुभवाचा सन्मान करून केंद्र सरकारने कायद्यात सुधारणा करावी आणि त्यांना परीक्षेविनाच पदोन्नती व सेवा संरक्षण द्यावे, जे की पूर्वी होत होतं. या ठरावाचे वैशिष्ट्य म्हणजे सभागृहातील सर्व राजकीय पक्षांनी एकमुखाने याला पाठिंबा दिलेला आहे. सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो, या सर्वच पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी या ठरावाच्या बाजूने मतदान केले आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षकांवर याचा काय परिणाम होणार. महाराष्ट्रातही 2013 पूर्वी शासकीय व अनुदानित शाळांमध्ये रुजू झालेल्या हजारो प्राथमिक शिक्षकांच्या TET अनिवार्यतेचा आणि पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित आहे. तामिळनाडू विधानसभेच्या या 25 ऑगस्ट 2026च्या ठरावामुळे महाराष्ट्रातील शिक्षक संघटना आणि शिक्षकांच्या मागणीला केंद्र व राज्य पातळीवर एक भक्कम कायदेशीर आणि प्रशासकीय आधार मिळणार आहे. तुमचे मत काय आहे? 2010 किंवा 2013 पूर्वीच्या शिक्षकांना TET मधून कायमस्वरूपी सूट मिळाली पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की नोंदवा आणि तुम्हाला तामिळनाडूचं हे पाऊल कसं वाटलं हे सुद्धा सांगा. ही बातमी सर्व शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून त्यांच्या यूट्यूबवर आपोआप हा व्हिडिओ दिसायला लागेल. तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अधिकृत शैक्षणिक घडामोडींसाठी आपल्या एजू मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. एवढे बोलून मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे, कारण की प्रत्येक राज्यातील शिक्षक संघटनांची याबाबत हीच मागणी होती की प्रत्येक राज्याने अशा प्रकारचा ठराव घेऊन केंद्राकडे ही विनंती करावी की पूर्वलक्षीने हा निर्णय लागू करू नये आणि TET मधून ज्येष्ठ शिक्षकांना, जे की 2010 पूर्वीचे 13 पूर्वीचे आहेत, त्यांना वगळावे असं सर्वत्र मागणी होत असताना तामिळनाडूचे हे पाऊल शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे. तुम्हाला काय वाटतं हे नक्की मेन्शन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये देखील आपलं मत या ठिकाणी जरूर नोंदवा. धन्यवाद.